तर आज इथे विधिमंडळ मंत्रालय पत्रकारांच्या वतीने आज मला इथे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये असताना वार्तालापासाठी बोलावलेलं आहे आणि महाराष्ट्र आणि देशात सध्याचं जे वातावरण आहे या राजकीय वातावरणामध्ये माझ्या पक्षाची भूमिका काय आहे? माझ्या पक्षाची भूमिका सर्वांना माहितीच आहे की मी महाराष्ट्रामध्ये महायुती सोबत आहे, देश पातळीवर एनडीए सोबत आहे आणि 2012 मध्ये मी हा निर्णय घेतला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी एक बैठक झाली आणि ती बैठक काही पॉलिटिकल नव्हती. मी मंत्री होण्याच्या अगोदर मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत होतो. मंत्री झाल्यानंतर सातपुडा बंगल्यावर मलबार हिलमध्ये राहिलो 5 वर्ष आणि त्यानंतर मला घरी नव्हतं. मला घर शोधत शोधत मी गेलो चारकोपला आणि चारकोपला 6,000 रुपये भाड्याचं घर मी त्या ठिकाणी घेतलं. त्यावेळेला 6,000 भाडं होतं 95 मध्ये. भेटायला गेलो त्यावेळेला बाळासाहेबांच्या समोर मी सांगितलं की मी फक्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आपण माझे शेजारी आहात आणि मी आता आपला शेजारी म्हणून मी इथं बांद्र्यामध्ये आलेलो आहे. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी आलोय. पण बाळासाहेबांनी माझ्याशी 1.5 तास चर्चा केली. बाळासाहेब म्हणाले की आठवलेजी तुम्ही तुमच्यासोबत आलो पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. मी माझ्या समाजातल्या आंबेडकरी विचाराच्या साहित्यिकांशी, पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधला आणि मला सर्वांनी हेच सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. जरी बाळासाहेबांच्या बरोबर आपले मतभेद असले तरी आपली भूमिका आंबेडकराईट आहे. आपल्या हातामध्ये निळा झेंडा आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपल्याला अलाइन करायला हरकत नाही असं मला सांगितलं. आणि बीएमसी इलेक्शन मध्ये रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना बीजेपी सोबत आला. 14च्या निवडणुकीमध्ये आपली युती होती. त्या युती आरपीआय आल्यामुळं त्याचं नाव महायुती झालेलं आहे. आता हे 2 पक्ष आल्यामुळे महायुती झाली नाही. रिपब्लिकन पक्ष ज्या वेळेला बीएमसी निवडणुकीला त्यावेळेला आपणच त्या युतीला महायुतीने संबोधलेला ते आल्यामुळे. पण आता सध्या आरपीआय मात्र एकदम बॅकफूटवर दिसतो. जो पहिला आपला मित्र आहे, पहिला मित्र मागे राहिलेला आहे, इतर मित्र आता पुढे आलेले आहे. त्यांची ताकद मोठी आहे. त्यांच्याकडे 40 आमदार आहेत, 43 आमदार आहेत. ठीक आहे, ते आलेले त्यांचं स्वागत आहे. रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे महायुतीसोबत आहे. 400 पारचा नरेंद्र मोदींचा आहे नारा, 400 पारचा नरेंद्र मोदींचा आहे नारा. म्हणूनच आम्ही सगळे करत आहोत भारत, म्हणूनच आम्ही जागा करत आहोत भारत सारा. 400 पारचा आहे नरेंद्र मोदींचा नारा, म्हणूनच आम्ही जागा करत आहोत भारत सारा. नरेंद्र मोदीजी सध्या आहेत या देशामध्ये चमकणारा तारा आणि या निवडणुकीमध्ये आम्ही वाजवणार आहोत काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.